पुस्तकाच्या पानातून ज्ञानाचा झरा वाहतो. पुस्तकाच्या पानातून ज्ञानाचा झरा वाहतो, पण अनुभवाच्या मातीत तो खरा बहरतो. चला शोधूया तो रत्न जो कष्टानं चमकतो, कारण यशाचे शिखर नेहमीच जिद्दीला नमतो. यशाचे शिखर नेहमीच जिद्दीला नमतो. मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद कुमार माने गुरुजी, माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलवर आपले मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, केवळ 4 भिंतीच्या आत मिळतं ते शिक्षण नसतं, तर उघड्या जगाच्या मैदानात जो बुद्धीचा कस लागतं तेच खरं ज्ञान असतं. मित्रांनो, याच विचारातून मी घेऊन आलो आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम, ज्याचं नाव आहे हिंडता फिरता जीके क्विज, कोण होईल ज्ञान सम्राट. मित्रांनो, या मालिकेतून आपण केवळ प्रश्नच विचारणार नाही, तर ग्रामीण भागातील रत्नांना पैलू पाडणार आहोत. मित्रांनो, इथल्या प्रत्येक मुलांमध्ये एक सम्राट दडलेला आहे. त्याला फक्त गरज आहे एका संधीची. ज्याच्या उत्तरात धार असेल, बुद्धीत रफ्तार असेल, तोच ठरेल या प्रत्येक स्पर्धेचा ज्ञान सम्राट. चला तर मग सज्ज व्हा या ज्ञानयज्ञाचे साक्षीदार होण्यासाठी. मित्रांनो, हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. KG to PG या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपयुक्त असा उपक्रम मी सुरू केलेला आहे. ही एक प्रश्नमंजुषा नाही, तर ग्रामीण भागातील उद्याचे ज्ञान सम्राट घडवण्याची एक चळवळ आहे. मित्रांनो, या चळवळीची सुरुवात केलेली आहे मी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोहारा येथील सर्व शिक्षकांनी या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केलेली आहे. चला तर मित्रांनो, या लोहारा शाळेमध्ये झालेला हा या माझ्या उपक्रमाचा पहिला भाग, आणि या पहिल्या भागाची ज्ञान सम्राट कोण ठरली तर तेही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा माझा प्रवास महाराष्ट्राच्या संपूर्ण शाळांमध्ये पोहोचवा ही आपणास विनंती. चला तर मग या पहिल्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, हिंडता फिरता जीके क्विज, कोण होईल ज्ञान सम्राट या पहिल्या भागाला शूट करण्यासाठी मी आणि माझा मुलगा आयुष, आम्ही दोघेही आमच्या स्कूटीनं निघालेलो होतो. मित्रांनो, हा आहे ग्राम लोहारा, आणि हा लोहाऱ्याचा पहिला गेट या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे. मित्रांनो, सुंदर निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं हे गाव एक आदर्श गाव, आणि या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही माझ्या मुलासोबत या पहिल्या भागाचं चित्रीकरण करायला आम्ही चाललो होतो. तर लोहारा हे अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं गाव आहे, आणि या गावाचा हा गेट या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे, आणि या गेटच्या आतमधून या ठिकाणी या गावामध्ये आम्ही प्रवेश केला. तर सुंदर असं गाव, आणि या गावातील सुंदर अशी शाळा जिल्हा परिषदेची, ही ग्रामपंचायत, आणि या ग्रामपंचायतीला लागूनच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोहारा आहे. आणि आता आम्ही लगेच या शाळेमध्ये आता पोहोचणार आहोत. ह्या शाळेचं वॉल कंपाऊंड आहे, आणि आता या म्हशी पुढे गेल्या की आम्ही या शाळेच्या गेटमधून आतमध्ये पोहोचणार आहोत. मित्रांनो, आली आहे ही शाळा, आणि या शाळेमध्ये आमच्या या मालिकेचा पहिला भाग आम्ही चित्रीकरण करणार आहोत. चला तर मित्रांनो, हिंडता फिरता जीके क्विज, कोण होईल ज्ञान सम्राट या पहिल्या भागाचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने गुरुजी. विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आलो आहे मी लोहारा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, जी शाळा पांढराबोडी केंद्रांतर्गत येत आहे, आणि या शाळेमध्ये आज मी
आमच्या या हिंडता फिरता या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी कोण होईल ज्ञानपती या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या विशेष भागामध्ये आपण विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणार आहोत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्नाची उत्तरं दिली की आपण त्यांना काही बक्षीसही देऊ करणार आहोत. मित्रांनो, यामागे उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडेल आणि विद्यार्थ्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल, हा यामागे उद्देश आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोहारा या ठिकाणी उपस्थित गीता बोपचे मॅडम, मनीषा ठाकरे मॅडम, ममता टेंबरे मॅडम, वैशाली लांबट मॅडम, माहेश्वरी मोहमारे मॅडम आणि ईश्वर मेश्राम सर यांच्या परवानगीने आपण या ठिकाणी या शाळेमध्ये आलेलो आहोत. आणि हे तुम्ही बघत आहात की या ठिकाणी आमचे हे चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता आपण लगेच यांना काही प्रश्न विचारणार आहोत. मित्रांनो, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा एक छोटासा हिंडता फिरता कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी 5वी 6वी आणि 7वीचे विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि तसेच इथं माझ्या विद्यालयातील माझे विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आपण लगेच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा आपण 7वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहोत. 7वीचे कोण विद्यार्थी आहेत? हात वर करा. हां, व्हेरी गुड. तर 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत आणि यांनी जर प्रश्नांची उत्तरं दिली तर कंटिन्यू 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर यांना आपण बक्षीस देऊ. ज्यांनी 2 प्रश्नाची उत्तरं दिली त्यांना पण आपण बक्षीस देणार आहोत. तर पहिल्यांदा तुझं नाव काय बेटा? उभी राहा. तुझं नाव काय? तन्वी राजेश पटले. हा, तन्वी राजेश पटले. तर बेटा, पहिला प्रश्न तुझ्यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ला. अगदी बरोबर. या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी तिने दिलेलं आहे. त्यानंतर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? जिजामाता. व्हेरी गुड. खूप हुशार मुलगी आहे आणि मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे या ठिकाणी ती उत्तर देत आहे. त्याचबरोबर शिवरायांच्या वडिलांचं नाव काय होते? संभाजीराजे. शिवरायांच्या वडिलांचे नाव जे आहे ते आहे शहाजीराजे. तर सायना, हिला एक पेन दे बेटा. तर आपण या ठिकाणी कुठलंही दे. तर हिनं खरंच या ठिकाणी 2 प्रश्नांची अगदी अचूक उत्तर दिलेली आहेत. तर आपण या ठिकाणी हिला छोटंसं गिफ्ट देत आहोत. थँक्यू बेटा. बस. हां हां, तू ये बेटा. तुझं नाव काय आहे? अनन्या मूलचंद उके. हां, तर काय म्हटलं? पुन्हा सांग एकदा. अनन्या मूलचंद उके. हां, तर अनन्या, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे की गोंदिया जिल्ह्याची ओळख किंवा गोंदिया जिल्ह्याची विशेष ओळख काय आहे? पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या साली झाला? पर्याय सांगू तुला? पर्याय सांगू? पर्याय अ 1627, पर्याय ब 1645, पर्याय क 1630 आणि पर्याय ड आहे 1656. 1656. अगदी चुकलेलं आहे तुझं उत्तर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1630. हां, बस. तर तू बिरा बेटा. हां, तुझं नाव? गुंजन निगमन नागपुरे. हां, गुंजन नागपुरे. तर गुंजन नागपुरे, या ठिकाणी तुला प्रश्न विचारतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? पहिली राजधानी कोणती होती? तुला 4 पर्याय देतो आहे मी. रायगड, राजगड, तोरणा, पन्हाळा. रायगड. कोणता आहे? रायगड. रायगड की राजगड? रायगड. काय वाटतं तुम्हाला? पक्का? पक्का? मॅडम, राजगड. राजगड आहे बेटा. स्वराज्याची पहिली राजधानी जी आहे ती आहे राजगड. तर पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, तुझं नाव काय बेटा? रुपाली राजेंद्र चौधरी. अच्छा, रुपाली राजेंद्र चौधरी.
तर बेटा स्वराज्य स्थापना हा पाठ तुम्हाला आहे ना, सर इतिहासामध्ये आहे ना. हा, तर तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? हा सांग. रायगड किल्ला. व्हेरी गुड. या ठिकाणी ना पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न तुझ्यासाठी आहे, अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? पर्याय सांगू तुला. पर्याय आहे पुरंदर, प्रतापगड, साल्हेर आणि सज्जनगड. प्रतापगड. हा, व्हेरी गुड. या ठिकाणी 2 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहे. आणि तुझ्यासाठी तिसरा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? माननीय श्री एकनाथजी शिंदे, माननीय श्रीमती हा, मुख्यमंत्री 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 तू सांगितलेलं उपमुख्यमंत्री आहे. तुझ्यासाठी पुढचा प्रश्न देऊ का? जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे. बोला बाकीचे. अरे जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चल पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी. हा, गंगा नदी. पक्का? तुम्ही काय म्हणता? गोदावरी. इथं 2 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत. 2 प्रश्न मी तिला एक्स्ट्रा विचारलेले होते. साना एक पेन दे बेटा तिला. तर तू छान प्रयत्न केला बेटा, छान उत्तरं सांगितली. याबद्दल आम्ही तुला एक पेन देऊन तुझा सत्कार या ठिकाणी करत आहोत. चलते लवकर घे. छान, बस. हा, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. काय नाव बेटा तुझं? राशी चोरीलाल ढेकवार. राशी. तर राशी, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. हा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? कोण होते रे? कोण सांगते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. हा सांग बेटा. यशवंतराव चव्हाण. हा, यशवंतराव चव्हाण. तुझं नाव काय बेटा? प्रज्वल बाबूलाल मस्के. याला पेन दे. प्रज्वल यांनी अगदी अत्यंत सुंदर आणि अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद बेटा. वेलकम सर. हा, बस. त्याच्यानंतर तू चुकीचं उत्तर सांगितलेलं आहे नाही का? हा, प्रयत्न करशील पुढच्या वेळेला. बस. हा, तुझं नाव काय बेटा? राजेश्वी राजेश बिसेन. हा, तर राजश्वी राजेश बिशेन. आता नुकतंच जे विमान अपघात झालेलं होतं, तर त्या विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कोणते उपमुख्यमंत्र्यांचं निधन झालं? अजित पवार यांचं निधन झालं. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे, छान उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती कोणाची निवड करण्यात आली? माननीय श्रीमती सुनेत्रा पवार. व्हेरी गुड. आणि तुझ्यासाठी प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. अगदी छान उत्तर दिलेलं आहे आणि अगदी समर्पक उत्तर दिलेलं आहे बेटा. तुझं नाव काय परत एकदा सांगशील का? राजेश्वी राजेश बिसेन. थँक्यू सर. राजेश्वी राजेश बिशेन. चल हिला मोठं गिफ्ट दे. नाही ते दे तिला. अगदी छान उत्तर दिलेलं आहे बेटा. थँक्यू सर. हा, तू अशीच पुढे जात राहा आणि खूप छान अभ्यास कर. काय व्हायचं तुला? आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर व्हायचंय, म्हणजे तुला NDA मध्ये जायचंय. खूप छान ड्रीम आहे तुझं. हा, 6वी ना? हा हा. तुझं नाव काय बेटा? तुझं नाव काय? कमल निगमर हटेले. हा, हटेलीजी. तर तुम्हाला मी प्रश्न विचारतो आहे. कोणत्या वर्गात आहे तू? 7वी मध्ये आहे. तुला कोणता विषय आवडतो? मराठी विषय आवडतो. अच्छा, तर मला सांग, तुला मराठी विषय आवडतो, तर मग मराठी राजभाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? मराठी दिवस कधी साजरा केला जातो आपल्या शाळेमध्ये? अच्छा, पुढचा प्रश्न विचारू का? गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? 36. हा, 36. नाही, महाराष्ट्रातील जिल्हे. हा, बस. वेल ट्राय. हा, तुझं नाव काय बेटा? अनंत हुसेन नागपुरे. अनंत हुसेन नागपुरे. तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तिरोडा, आमगाव, अर्जुनी, मुरगाव, देवरी. अच्छा, गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक कोणतं आहे? तांदूळ. आणि मग गोंदिया जिल्ह्याला कोणती नगरी म्हणतात?
सांग 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 रे सांग रे सांग रे सांग, लाजायचं नाही. चला, एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी बरोबर. दे त्याला एक पेन दे. हा, तुमच्यासाठी मग प्रश्न विचारतो मग मी, ठीक आहे. हा, आता आपण गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भातील पहिल्यांदा प्रश्न विचारूया. तुझं नाव काय बेटा? सिद्धार्थ शिशुपाल नागरीकर, हा, नागरिकरजी, काय व्हायचंय तुम्हाला? पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर, व्हेरी गुड. तर नागरिकरजी, तुमच्यासाठी प्रश्न आहे की गोंदिया जिल्ह्याचे आमदार कोण आहेत? विनोदजी अग्रवाल. हा, व्हेरी गुड, छान उत्तर दिलेलं आहे. तुला कसं माहित? अभ्यास केला तू? हा, व्हेरी गुड. तर यांनी छान उत्तर दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं. आणि परत तुला दुसरा प्रश्न मी विचारतो आहे की गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे? पूर्णा. कोणत्या किल्ल्याशी आहे? 4 पर्याय तुला देतो आहे मी. विशाळगड, प्रतापगड, त्याच्यानंतर सिंहगड म्हणजे कोंढाणा किल्ला, आणि रायगड. रायगड. तू चुकीचं उत्तर दिलेलं आहे. पहिले 2 प्रश्नांची बरोबर दिलेलं आहे. पेन दे बेटा. हा, कोण सांगतोय रे? हा, काय नाव? राशी चोरीलाल ढेकवाळ. हा, राशी, सांग बेटा. सिंहगड. कोणतं आहे? सिंहगड. हा, सिंहगड. सिंहगडचं दुसरं नाव काय आहे? कोंढाणा. हा, व्हेरी गुड. चलेला एक पेन दे बेटा. हा, उभं राहत. काय नाव तुझं? विनायक कोमलप्रसाद नागपुरे. हा, विनायक. तर विनायक म्हणजे काय होतो? गणेशजीच्या नाव. हा, व्हेरी गुड, हुशार आहे रे तू. तर तुझ्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी सांग. महाराष्ट्र. गंगा नदी. गंगा नदी? नाही नाही, कोण सांगते? कोण सांगते? कोण सांगते? हा 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 हा, सांग बेटा. गोदावरी. गोदावरी, अगदी बरोबर उत्तर आहे. दे हिला पेन दे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? हा, गोदावरी, अगदी व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तू दिला का? किती प्रश्नांची उत्तर दिला? हा, 1 दिला. पुढचा प्रश्न तुला विचारतो आहे की पुढचा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? 7. कोणकोणते? गोंदिया, गोरेगाव, हा, तिरोळा, देवरी, हा, सालेकसा. एकदा पुन्हा विचार कर, किती तालुके आहेत? कोण सांगते? हा, मावशी तू. नाव काय बेटा तुझं? सरोज बनसी बघेले. हा, सरोज. सरोज, ये इकडे इकडे इकडे. हा, सांग कोण कोण किती तालुके आहेत बेटा? 8. 8 तालुके, अगदी बरोबर आहेत की नाही? आहे ना? हा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, मोरगाव अर्जुनी, सालेकसा, ते देवरी, तिरोळा, सळक अर्जुनी. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. दे हिला मोठं बक्षीस दे बरं, खूप हुशार आहे ती. ठीक आहे. हा, तू किती प्रश्नांची उत्तर दिला बरोबर? 1. एकच प्रश्नाची उत्तर दिला. हा, तुला मी नंतर विचारतो अजून. हा, तू बरं रे. काय? हिमांशु प्रदीप नागरीकर. हा, हिमांशू नागरीकर. तर मला सांग, गोंदिया भंडारा जिल्ह्यातील खासदार कोण आहेत बेटा? सुनीलबा मेंढे. सुनील मेंढे नाही, ते मागच्या वेळेला होते. आता वर्तमान कोणाला सांगते ते? कोणाला येतं? गोंदिया भंडारा जिल्ह्यातील खासदार कोण आहेत? कोण सांगते बेटा? अच्छा, राज्यसभेचे खासदार नाही माहीत. अच्छा, पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा कोणती आहे? कोण सांगते? हा, सांग. संस्कृत भाषा. हा, संस्कृत, अगदी बरोबर उत्तर दिले. नाव काय रे बेटा तुझं? सिद्धार्थ नागरीकर. सिद्धार्थ नागरीकर. तुला प्राइज भेटलं ना? हा, पण छान उत्तर दिलंय तू. हा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, ठीक आहे. तर 12 मावळ मधील खालीलपैकी तुला एक नाव सांगतो आहे, तर ते योग्य नाव कोणतं आहे? ठीक आहे. एक आहे पवन मावळ, गुंजन मावळ, नाणे मावळ की सगळेच? सांग. समजला का तुला प्रश्न? नाही समजलं.
जावडीच्या मोऱ्याकडे कोणता किताब होता? जावडीच्या मोऱ्याकडे कोणता किताब होता? पर्याय आहे राजा, चंद्रराव, सरदार, पाटील. हा बस तू बस बस बस. हा तुझं नाव काय बेटा? रोहित देवेंद्र पटले. हा रोहित देवेंद्र पटले. तर रोहित, तुझ्यासाठी प्रश्न आहे की शिवरायांनी जावडीच्या खोऱ्यामध्ये कोणता किल्ला बांधला होता? जावडीचा किल्ला. हा, जावडीच्या खोऱ्यामध्ये कोणता किल्ला बांधलेला होता? सांग. रायगड. हा रायगड. पर्याय सांगू का तुला मी? विसापूर, प्रतापगड, मुरुमदेव आणि सज्जनगड. प्रतापगड. प्रतापगड, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुझ्यासाठी प्रश्न आहे की अफजल खान व शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली होती? कोणत्या किल्ल्याच्या? रायगड. नाही, कोण सांगते रे बेटा? हा ती 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 हा तू सांग. रायगड. नाही, कोण सांगते? हा सांग. तोरणा. नाही, अफजल खान व शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली होती? पर्याय राजगड, प्रतापगड, रायगड, पन्हाळा. प्रतापगड. कोणतं? प्रतापगड. हा, व्हेरी गुड, प्रतापगड. दे हिला पेन दे. हा बस तू बस. आता 6वीचे कोण आहेत? अच्छा, हा उभी राहा तू. तुझं नाव काय? आर्या पांडुरंग नागपुरे. अच्छा, आर्या पांडुरंग नागपुरे. हा नागपुरे. तर तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? कोण सांगते? हा 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 सांग. ये लवकर 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 सांग. तोरणा किल्ला. हा व्हेरी गुड. दे हिला पेन दे. पेन दे तिला, पेन दे. टाळ्या वाजवा जोरात. हा ना. हा, तुम्ही सगळे छान उत्तर देत आहात आणि तुमच्यासाठी जोरदार टाळ्या परत एकदा वाजवायचे तुम्ही. हा बस तू बस. हा नेक्स्ट कोण आहे? हा तू. तर पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? कोण सांगतो? हा, काय नाव तुझं? नाशिक. बरोबर, पण कुठून होतो? अगदी छान उत्तर दिलेलं आहे. त्र्यंबकेश्वर. हा, नाशिक मध्येच आहे. दे तिला पेन दे. नाव काय बेटा तुझं? राजेश्वी. हा, राजेश्वी. हा, त्याच्यानंतर हा तुला पुढचा प्रश्न विचारतो मी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीवरील धरणाला म्हटलं जाते? नाही. हा बस तू बस. हा तू. कोण सांगतो? कोण सांगतो? उत्तर सांगा. हा हा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीवरील धरणाला म्हटलं जातं? 4 पर्याय तुम्हाला देतो आहे मी, बघा. भीमा, गोदावरी, कोयना, कृष्णा. कोण सांगते? कोण सांगतो? नाही माहीत. अच्छा, बरं असं करू का, तुमच्या टीचरनाच तुम्हाला प्रश्न विचारायला लावतो मी आता. ठीक आहे? ठीक आहे, विचारायला लावतो मी. हा, ज्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं की मग आपण तुम्हाला प्राईज पण देऊ. ठीक आहे? चालेल? चालेल ना? बरं. हा ठीक आहे. बत क्लोज करता. आता बघा, तुमच्या मॅडम तुम्हाला प्रश्न विचारत आहेत कारण तुम्ही मला घाबरता ना, माझ्या मिशीला घाबरता. नाही ना? हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मी मॅडमला दिलेलं आहे. आता मॅडम तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. ठीक आहे? हा विचारा मॅडम. कोणाला विचारा. चला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? हा घे घे. चलिए बेटा. श्रीमती द्रौपदी मुर्मू. व्हेरी गुड. छान उत्तर. Very good. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. टाळ्या वाजवा. छान उत्तर दिलं. दे तिला पेन दे बेटा. दे दे दे.
जे प्रश्नाचं उत्तर देतील ना, आता एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपण त्याला देऊ, पण ज्यांना भेटलेलं आहे ना त्यांनी नाही, ज्यांना नाही भेटलं त्यांनी बोलायचं. ठीक आहे. हा. विचारा मॅडम. तर इयत्ता 5वी साठी प्रश्न आहे की आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? अरे बाप, सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे. तरुण तू सांग. हा, तरुण तरुण. मोर. व्हेरी गुड. जे म्हणा त्याला पेन दे. तिसरा प्रश्न, आपल्या भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे? ब्रीद वाक्य. सत्यमेव जयते. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात आहे. हो, हो. नाही नाही छान 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 मॅडम. यानंतर सांगा, माझा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? कोण सांगते? ज्यांना प्राइज भेटलं ते नको, ज्यांना नाही भेटलं ते सांगा. दादाजी कोंडदेव. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा ऋषी. तुम इधर आ जाओ ना, इसी आ जाओ, इधर आ जाओ. आता माझा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरच की शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते? कोण सांगते? तू सांगितलं होतं कशी आधी? हा, वर आहे. शहाजी राजे भोसले. शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव विचारले, वडिलांचे नाव नाही. विचारलेलं आहे. मालोजी भोसले. बरोबर, मालोजी भोसले. त्याला प्राइज द्या. चला आता सगळ्यांसाठी कॉमन प्रश्न, ठीक आहे. हा, सगळ्यांसाठी विचारायचं मॅडम. आपल्या भारतीय तिरंग्याचं सगळ्यांना माहिती आहे, आठवते चित्र? त्याच्यामधील पांढरा रंग हा कशाचे प्रतीक आहे? सगळ्यांना उत्तर. चाल. यंत्र. चुकीचं चित्र. पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? हा, सांगितलंय तू? हा, पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे. व्हेरी व्हेरी गुड. गुड, व्हेरी नाईस आन्सर, व्हेरी नाईस आन्सर. दे बेटा त्याला पेन दे. गुड. दुसरा प्रश्न आहे आपल्या सूर्यमालेशी संबंधित. आपल्या सूर्यमालेतील लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? आर्य, बाली. सूर्य. नाही, मंगल. मंगळ. मंगळ आहे? ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, लाल ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. हा, दे तिला. तिला दे. यानंतर तिसरा प्रश्न आहे सरपटणाऱ्या प्राण्यामधून एक प्रश्न विचारते मी तुम्हाला. तर आपल्या पृथ्वीवर घोणस हा एक प्राणी आहे, तो कोणत्या प्रजातीमध्ये मोडतो? म्हणजे झाडावर राहणार आहे की चार पायाचा प्राणी आहे की सरपटणारा प्राणी आहे, पक्षी आहे, कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? घोणस हे नाव ऐकलंय तुम्ही? कोणाला आयडिया आहे? सांग प्रवीण. सरपटणारा पण कोणता प्राणी आहे तो? चार पायाचा प्राणी आहे, झाडावर राहणारा पक्षी आहे की
एखाद्या कुत्र्याच्या प्रजातीमधून आहे की एखाद्या सापाच्या प्रजातीमधून आहे? सापाच्या. सापाची प्रजाती, अगदी बरोबर. यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पतींना आपले अन्न तयार करण्यासाठी कशा कशाची गरज असते? मौसम, पाणी, सूर्य. पुन्हा एकदा जरासा, पाणी, सूर्य, अजून, ऑक्सिजन. व्हेरी गुड. कार्बन डाय ऑक्साईड. व्हेरी गुड. मॅडम आता तुम्ही विचार. मॅडम तुम्ही विचारा. आता तुमच्यासाठी जनरल क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळींसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळींसाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर. नाही, रॉंग आन्सर आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळींसाठी प्रसिद्ध आहे? सांगा. केळी फळं. जळगाव. जोरात सांग उत्तर. जळगाव, अगदी बरोबर आहे. बरोबर. तुला पेन भेटलं होतं का? हा, ठीक आहे. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. PHC याचं फुल फॉर्म काय आहे? PHC. तुमची तब्येत बरी नाही राहिली, प्रकृती खराब झाली तर तुम्ही PHC मध्ये जाता. तर PHC मीन्स त्याचं फुल फॉर्म सांगा, काय होते त्याचा लॉंग फॉर्म? सांगा. सी म्हणजे काय, एच म्हणजे काय, सी म्हणजे काय? एनीवन? प्रायमरी हेल्थ सेंटर. हा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. तुला प्राइज भेटलं बेटा? पण भेटलाय प्राइज. गुड. याच्यानंतर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? 36. व्हेरी गुड. आन्सर अगदी करेक्ट आहे. तिला गिफ्ट देऊन दे. हां, तिला प्रेझेंट दे बेटा, एक पेन दे तिला. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. PO याचा लॉंग फॉर्म काय आहे? PO फुल फॉर्म. PO मीन्स काय होते, त्याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. PO याचं नाही त्याला सांग बेटा. पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर. अगदी करेक्ट आहे उत्तर. आन्सर बरोबर करेक्ट. यानंतर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला होता? शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला होता? शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला होता? माही 6 जून 1630. तारीख चुकलेली आहे, वर्ष बरोबर आहे. तू सांग बेटा. 19 फेब्रुवारी 1630. स्टँडअप. 19 फेब्रुवारी 1630. करेक्ट, एकदम करेक्ट आन्सर आहे. 19 फेब्रुवारी 1630. व्हेरी गुड. यानंतर पुढचा प्रश्न आहे. इंग्रजीमध्ये मगर या प्राण्याला कोणतं नाव आहे? इंग्रजीमध्ये मगर
या प्राण्याला कोणतं नाव आहे? काय म्हणतात त्याला? मगर. क्रोकडाईल. हा, क्रोकडाईल. जोरात सांग, जोरात सांग. क्रोकडाईल. क्रोकोडाईल. व्हेरी गुड, एकदम करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हेअर डू यू लिव्ह? व्हेअर डू यू लिव्ह? व्हेअर डू यू लिव्ह इयत्ता 5वी साठी आहे. व्हेअर डू यू लिव्ह? प्रणव सांग. तुम्हारा नाम क्या है? नहीं. आन्सर सांगायचं आहे. आन्सर, व्हेअर डू यू लिव्ह? आप कहाँ रहते हो? उत्तर, प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. रिधिमा. आय लिव ॲट लोहारा. क्लॅपिंग करा. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप छान प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत आणि खरंच तुम्ही खूप हुशार आहात. या देशाचे भावी चांगले नागरिक आहात. तुम्ही IAS ऑफिसर आहात. तुम्ही उद्याचे होणारे राष्ट्रपती आहात, प्राईम मिनिस्टर आहात, आमदार आहात, खासदार आहात, या गावचे सरपंच आहात. तुम्ही खूप मोठे व्यक्ती होणार आहात. आता सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न, ठीक आहे? हा, 5वी साठी पहिल्यांदा, ठीक आहे? आणि ज्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही त्यांच्यासाठी आहे. तर प्रश्न अगदी सोपा आहे, ठीक आहे? तर भारताचे पंतप्रधान कोण आहेत? 5वीचे कोण आहेत? 5वीचे ज्यांनी आतापर्यंत प्रश्नाची उत्तर दिली नाही. हा, तू उभं रे, उभं रे. कोण आहेत भारताचे पंतप्रधान? कोण आहेत भारताचे पंतप्रधान? प्राईम मिनिस्टर कोण आहेत बेटा आता सध्या? प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी. हा, श्री नरेंद्र मोदी. नाव काय बेटा तुझं? नेहाल संतोष. हा, नेहाल को पेन देते बेटा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस आन्सर. हा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? कोण सांगतो या प्रश्नाचं उत्तर? हा, सांग बेटा. नाव काय तुझं? व्हेरी गुड. राजेश्वी पंडित जवाहरलाल नेहरू. हा, पंडित जवाहरलाल नेहरू. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि खूप हुशार आहे. ती भविष्यामध्ये होणारी IAS ऑफिसर आहे, ठीक आहे? हा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे दुसरे पंतप्रधान, सेकंड प्राईम मिनिस्टर कोण होते? कोण सांगते? ज्यांनी, तुम्हाला एक हिंट देत आहे, कोण सांगत आहे? ज्यांनी आतापर्यंत उत्तर दिली नाही त्यांनी सांगायचं आहे. तू दिलं का? हा, सांग बेटा. लाल बहादूर शास्त्री. हा, लाल बहादूर शास्त्री. व्हेरी गुड. दे तिला पेन दे. तर मित्रांनो, तुम्ही अगदी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, जय जवान जय किसान हा नारा कुणी दिलेला होता? कोण सांगते? काय नाव तुझं? कनक राजेश बिसे. हा, कनक सांग. पंडित जवाहरलाल नेहरू. नाही, चुकलेलं आहे उत्तर. कोण सांगते इकडे? कोण सांगते? सांग बेटा. नाव काय तुझं? वंशवंशीय बुर्ले. हा, सांग. लाल बहादूर शास्त्री. हा, व्हेरी गुड. लाल बहादूर शास्त्री. दे बेटा त्याला पेन दे. तर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? कोण सांगते? हा, सांग बेटा. व्हेरी गुड. इंदिरा गांधी. नाही, मी राष्ट्रपती म्हटलेलं आहे. महिला राष्ट्रपती कोण सांगते बेटा? कोण सांगते? इकडे कोणतरी म्हटलं होतं ना? नाही माहित? त्यांचा मुक्काम सांगतो. अमरावतीच्या होत्या. आठवते का आता? हा, अच्छा, आडनाव सांगू का? हिंट देऊ का तुम्हाला? त्या काळामध्ये गावामध्ये जर एखादा श्रीमंत व्यक्ती राहायचं ना, त्याला पाटील म्हटलं जायचं. कोण सांगते? हा, तुमच्यासाठी सांगा. हा, सांग.
सांग नेहा. प्रतिभा पाटील. हा, प्रतिभाताई पाटील, अगदी बरोबर. दे तिला पेन दे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून कोणाला ओळखलं जाते? कोण सांगा. अरे आत्ताच सांगितलं तुम्ही. निलेश, कोण आहे निलेश? सांग बेटा. माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू. हा, द्रौपदी मुर्मूजी, अगदी बरोबर उत्तर. दे तिला पेन दे. हा ना, खूप छान उत्तर या ठिकाणी तुम्ही दिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारायचे की नाही, की थकले? विचारायचं? बापरे, खूप जोश आहे तुमच्यामध्ये आता, आहे ना? हा. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. विचारायचं की नाही? कुणाला विचारू? याला विचार, तुम्ही उभं राहा तू. आता पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे की मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? सांग बेटा. पुन्हा रिपीट केला मी प्रश्न. केव्हा? अच्छा, तुला कोणता प्रश्न येतो? कोणत्या प्रश्नाचं उत्तर सांगते? तुला एखादी कविता सांग बरं. कविता येते का? कोणती कविता? माय मराठी. हा, माय मराठी. बोलून दाखवते का? हा, बोलून दाखव. माय मराठी तुझी बाई तुझी नाम तुझी आदामी प्रश्न रंगुनी रंगले. हे माय मराठी तुझी अंगी तुझी नामी तुझी आदाम प्रश्न रंगुनी रंगले. बरोबर बरोबर. ठीक आहे. दे याला पेन दे. पेन दे. पेन दे त्याला. तर 5वी साठी प्रश्न आहे. ठीक आहे. आणि 5वी साठी प्रश्न आहे. मला सांगायचं आहे तुम्हाला प्राईम मिनिस्टरची स्पेलिंग. प्राईम मिनिस्टरची स्पेलिंग तुम्हाला सांगायचं आहे. कोण सांगते? तुझं नाव काय? कोण सांगते? तुझं नाव काय बेटा? उभं राह तू. हा, STOP स्टॉप म्हणजे? STOP स्टॉप म्हणजे? नाही नाही, त्याच्यासाठी आहे प्रश्न, तुमच्यासाठी नाहीये. मला माहित आहे तुम्ही खूप जास्त हुशार आहात. तुमच्यापेक्षा हुशार आहे. हा, सांगते आता, थांबा. कोणतं स्पेलिंग येते तुला? सांग, कोणतं स्पेलिंग येते तुला? मँगो. मँगो म्हणजे काय? आंबा. आंबा. चल दे याला दे. मँगो म्हणजे आंबा होते हे मला माहित पडलं आज. शिकेबड्या. ठीक आहे. हा, तर या ठिकाणी सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते छान या ठिकाणी उत्तर देत आहेत. अजून विचारायचं की थांबायचं? अच्छा, ज्यांना प्राइज भेटलं नाही असे हात वर करा बरं. हा, ठीक आहे. आता आपण आपली जी क्वीज आहे ना ती तर आपण थांबू. आणि तुम्ही सगळ्यांनी छान पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या म्हणजे हिंडता फिरता या कार्यक्रमाचं उद्देश होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामान्य ज्ञानाविषयीची आवड निर्माण व्हावी. आणि म्हणून तुमच्या या छान शाळेमध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या छान गावामध्ये ही शाळा, आदर्श शाळा, सगळे शिक्षक छान, तुम्हाला शिकवणारे शिक्षक खूप छान आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी छानपणे दिलेली आहेत. आणि मला देखील अभिमान आहे की माझ्या विद्यालयामध्ये शिकणारे हे आमचे विद्यार्थी हेही देखील खूप हुशार आहेत. अशा या सुंदर शाळेमध्ये येण्याचा माझा या ठिकाणी हा आजचा दिवस खूप आनंदामध्ये गेलेला आहे. आणि आजचा हा हिंडता फिरता कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आपण इथंच थांबूया. आणि ज्यांना प्राईज भेटलेलं नाही ते विद्यार्थी साईडला येतील. ठीक आहे, साईडला उभं राहायचं. तर मित्रांनो, मी विनोद कुमार माने माने गुरुजी, आणि मी आज आलो होतो जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोहारा या ठिकाणी. आणि आज मी विद्यार्थ्यांना हिंडता फिरता या माझ्या कोण होईल ज्ञान सम्राट या कार्यक्रमाच्या अंतर्गत, या पहिल्या भागाअंतर्गत मी या शाळेला भेट दिली. आणि या शाळेमधील सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी छानपणे
उत्तर दिलेली आहे. हे लहानसे चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी सामान्य ज्ञानामध्ये अत्यंत हुशार आहेत आणि हे विद्यार्थी भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं या देशाचे नागरिक आणि मोठमोठ्या पदावर कार्यरत असतील या अपेक्षेसह आणि या शुभ आशीर्वादासह आजचा हा भाग, हा एपिसोड इथंच संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.